वसंतदादा घरातील कोणीही सदस्य भाजपमध्ये जाणार नाही असा खुलासा माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतीकदादा पाटील यांनी सांगलीमध्ये केला आहे। आपण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून उठल्या असून ही चर्चा नसून अफवा असल्याचाही खुलासा त्यांनी यावेळी केला। वसंतदादा घराणे काँग्रेससोबतच राहणार असून काँग्रेस किंवा घटक पक्षाच्या उमेदवारासोबत आम्ही राहणार आहोत। चंद्रकांत पाटील यांच्याशी याबाबत कसलीही चर्चा झाली नसल्याचा खुलासाही प्रतीक पाटील यांनी केला असून काँग्रेस सांगेल त्याच उमेदवाराचा प्रचार वसंतदादा घराणा सांगलीमध्ये करेल असेही प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केले आहे। सुद्धा वसंतदादा घराणा जाणार आहे भाजपच्या कडे घराणे जाईल असं वसंतदादा घराणा भाजपकडे जाईल असं चर्चा आहे। आज मी ऐकलं सगळीकडे किंवा बातम्यांमध्ये अशा काहीतरी बातमी आलेली आहे, पण 100% अशा काही गोष्टी ही खऱ्या नाही आहेत। वसंतदादांनी त्या ठिकाणी काँग्रेस घडवत असताना वसंतदादा त्यांचे एक पाईक आहेत। वसंतदादांनी सुद्धा त्यांची सुरुवात करत असताना काँग्रेसमध्ये केली आहे आणि आम्हाला घरातल्याला कुणालाही अधिकार नाही त्या ठिकाणी हा पक्ष बाबतीत किंवा पक्षाच्या विरोधात जाण्याची। आज नाही म्हटलं तरी सोनिया गांधींकडनं आमच्या घराला सोनिया गांधी ज्यावेळेस ॲक्टिव्ह होत्या त्यावेळेस आम्हाला 3दा संध्या मला मिळालेल्या आहेत आमच्या वडिलांच्या नंतर आणि कायम आमची बाजू त्यांनी धरलेली आहे। त्या संध्यातनं मंत्रीही मी झालो, केंद्रात मला मंत्रिपद त्यांनी दिलेलं आहे। मागची इलेक्शन म्हटली ते एक अपवादात्मक निवडणूक झालेली आहे की ज्यामध्ये नंदुरबार आणि सांगली ही न हरणाऱ्या सीटा काँग्रेसच्या गेलेल्या आहे आणि 100% त्याचा कुठंतरी आम्हाला फटका बसलेला आहे। पण ह्यामुळे आमची काय मनस्थिती बदलली किंवा आमच्यात कोण काय भाजपमध्ये जाणार अशी परिस्थिती नाही आहे। नक्कीच भाजपचे सगळेच नेते आज म्हटलं तरी आमच्या संपर्कात दादांशीही यांचा सगळ्यांचा संपर्क होता। दादांनी कधीच पक्षपात केलेला नाही, पक्षाअंतर्गत कुणाला काही वेगळेपणा वागणूक दिलेली नाही आहे आणि मागच्या 4-5 वर्षामध्ये वसंतदादांची जन्मशताब्दी वर्ष होती, चंद्रकांतदादांची आमची भेट झाली, मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्यांनी सहकार्यही त्या ठिकाणी आम्हाला केलेलं आहे। काही अडचणीच्या गोष्टी होत्या आम्ही मांडल्यात आहे ना, आम्हाला मदत त्यांच्याकडून मिळालेली आहे। पण आज त्यामुळे आम्ही पक्ष सोडणार ही भूमिका आमची अजिबात नाही आणि मी स्पष्टीकरण आपल्याला करतो की असं घडू शकत नाही। आणि सांगलीच्या बाबतीत आज जो निर्णय व्हायला लागला नक्कीच एक खंत आहे की सांगली काँग्रेसने त्या ठिकाणी सोडायला नको आहे, पण त्या ठिकाणी ही जी चर्चा आहे ही राजू शेट्टी आणि काँग्रेसच्यामध्ये झालेली चर्चा आहे। मी स्वतः त्यात सहभागी आहे आणि राजू शेट्टींचा जो मतदारसंघ आहे हा सुद्धा आज कारखान्याशी संलग्न असलेला आमच्या वसंत कारखान्याशी संलग्न असलेला मतदारसंघ आहे। आमचे जे सभासद आहेत सगळेच ऊस उत्पादक सभासद त्या भागातले आहेत, त्या सगळ्यांनी मिळून राजू शेट्टीने त्या ठिकाणी उचलून धरलेलं होतं आणि आज त्यांना मदत आमचीच त्या ठिकाणी मिळते। आज कुठं आमचं दोघांचं वैर आहे असं नाही आहे। त्यांनी सांगली मागितलेलं आहे, त्यांनी खुलासासुद्धा म्हणजे त्या ठिकाणी परवादिवशी केला की सांगली आम्ही आग्रस्त नाही आहे, सांगली आम्हाला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे। आम्ही काँग्रेसला म्हणजे कळवलेलं आहे त्यांनी की बाबा सांगलीच आम्हाला पाहिजे असं काय नाही आहे, आम्हाला तुम्ही आमच्या पर्यायी मागितलेल्या जे आहेत त्या सीटा आम्हाला त्या ठिकाणी द्याव्या ही त्यांनी 2दा मागणी केली आहे। बुलढाणा आहे त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी अजून काँग्रेसचा त्यांचा विचार काय झालेला नाही। माझ्या ऐकण्यात एवढंच आहे की अजूनपर्यंतसुद्धा काँग्रेसमध्ये चर्चा चालू आहे की कुठली सीट एक्सचेंज करून देता येते का, आणि त्यांची चर्चा चालू आहे। नक्की ती चर्चा झाल्यावर काय असेल तो निर्णय होईल। पण जरी शेतकरी संघटनेची सीट असेल तरी काँग्रेस म्हणून आज मला खासदार म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर राहायला लागेल की काँग्रेसच्या खासदारांनी काय कामं केली आणि त्या ठिकाणी जो आज दोघांमधला फरक आहे की बाबा काँग्रेस आणि भाजपमध्ये जे काय आज कामं झाली का नाही झाली हे मी खासदार म्हणून त्या ठिकाणी असल्यामुळे आणि मी ॲक्टिव्ह असल्यामुळे मला ते सांगायला लागणार आहे। आणि नक्की जो कोण उमेदवार आज पक्षातनं येईल तो भले संलग्न असणारा अलायन्समधले राजू शेट्टींचा असेल किंवा काँग्रेसचा उमेदवार असेल, त्यासाठी मला त्या ठिकाणी फिरायला लागणार, सांगायला लागेल। माझी भूमिका आहे, मला दिलेलं काम आहे ते मी चालू ठेवणार आणि नक्कीच ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये मला राहायची फारशी इच्छा नाही, पण कोणीतरी आमच्या घरातलं त्या ठिकाणी काम करावं ही भूमिका असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहावं ही नक्की माझी भूमिका आहे। विशालचं नाव मी त्या ठिकाणी पुढं केलेलं होतं आणि त्यामध्ये कोण ना कोणतरी आमच्या घरातलं हे असणारा वसंतदादांचा जो सांगली जिल्ह्यातला आमचा जो कार्यकर्ता आहे गट आहे हे नक्की आम्ही सांभाळू आणि एकत्रितपणे राहायचं हा निर्णय आमचा आधीपासून झाला आहे। मतभेद कुठं नसतात, घरातही असतात, आमची 100% असणार। आज थोडंसं आमच्याकडे ज्येष्ठता कोण नाही आहे की ज्येष्ठ आमच्यात कोण नाही आहेत काँग्रेसमध्ये थोडंसं, म्हणून त्यामुळे वातावरण हे अशा पद्धतीचं झालेलं आहे। पण विश्वजित असेल, जयश्रीताई असतील, मी आहे, विशाल आहे, आम्ही सगळी एकजूटपणे एकदा पक्षाचा उमेदवार ठरला की आम्ही सगळे एकजूटपणे त्या ठिकाणी काम करणार आहोत। भले आमच्यात काहीही विषय डिस्कशन झाले असतील, शेवटी असे विश्वजित वयाने लहान आहेत, विशाली लहान आहेत, एखादं काही तोंडातनं गोष्ट गेली असेल, पण हे सगळ्या गोष्टी
काँग्रेससमोर आपण वडिलांसमोर जसं एकजूट होऊन आपण एकत्रित काम करतो तसं आम्ही एकत्रित काम करू. नाही, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची आणि महसूलचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. तुम्ही पेपरला छापताय की मी दिल्लीला गेलो, तुम्ही आज बघायला आले मी सांगलीत आहे, पण आज त्यांना भेटायचं त्यांना तर वेळ आहे का, ही कंडिशन आत्ता आहे. पण तसं काही विषय कुठलाही नाही. चंद्रकांतदादांचा माझा फोन कायम होत असतोय. आता ह्या काळामध्ये तरी त्यांच्याशी काही अशा पद्धतीने काही डिस्कशन्स माझे झालेले नाही आहेत की आम्ही पक्षात येणार आहे, मी नाराज आहे, मी इच्छुक आहे, अशा काही कुठलीही पद्धतीची चर्चा किंवा बैठक आमची झालेली नाही. आणि झाली असेल तर तुम्ही सांगा, मग त्या पद्धतीने मी खुलासा देतो. पण तसं कुठलंही माझ्या मनात नसेल तर मग मी कशाला जाऊ. आणि मी आज चंद्रकांतदादांना भेटायला जायचं, मी कधी जाऊ शकतो. आमचे संबंधच वेगळे आहे. मी खासदार मंत्री असताना ते आमदार होते. आम्ही दोघं संलग्न एकत्र काम केलेलं आहे. आणि एक त्यांच्याकडे असणारा वसंतदादांचा आस्था मी विसरू शकत नाही. ते कायम आमच्या बाबतीत बघत असताना किंवा वसंतदादांचं चेहरा म्हणून त्यांच्यासमोर येत असताना आम्हाला कधीही त्यांच्याकडनं त्रास झालेला नाही. मदत कायम त्यांची राहिलेली आहे. मग मला त्यांच्याकडे जायची काय गरज पडेल. एकूणच कसं म्हणता येईल की आता भाजपमध्ये सगळ्यांचा अफवाचं पीक आहे, तुमची अफवा उठवली का हे म्हणता येईल का, म्हणजे भाजपमध्ये जाणार? कसं आहे, आज अफवा म्हणण्यापेक्षा कोण आज प्रत्येक राजकीय आज त्या ठिकाणी निवडणुका आहेत, त्यामध्ये कुठंतरी प्लस पॉईंट प्रत्येकाला मिळावा अशा पद्धतीची प्रत्येकाची भूमिका असते. आज मी कोणाला तरी मिठी मारली तर ती ह्याने मिठी ह्यांना का मारली इथं सुरुवात होते. त्यामुळे 100% कोण ना कोणतरी त्याचा काहीतरी गाजावाजा करायचा प्रयत्न करत असतो. तो प्रयत्न हा यशस्वी आहे का नाही आहे, खरं आहे का नाही म्हटलं तर ते ज्याच्या तोंडातून ऐकलेलं क्लिअर आहे. माझ्या तोंडातून मी स्पष्ट सांगितलेलं आहे, असं काही घडूच शकत नाही. म्हणजे घडायचा हा विषय नाही, घडूच शकत नाही. वसंतदादांच्या विचाराचे आम्ही आहोत. आम्ही वसंतदादांबरोबर काँग्रेसबरोबरच आम्ही संपू, आम्हाला दुसरा पर्याय नाही.